मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा सातत्यानं आढावा घेत आहेत. संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. मुख्यमंत्री राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी सातत्यानं संपर्कात आहेत. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनानं सतर्कता ठेवून मदतकार्य करावं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सांगितलं आहे. शिंदे यांनी मुंबईतल्या नियंत्रण कक्षातून मुंबई, ठाणे जिल्हा तसंच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. अपेक्षेच्या वेळेपूर्वी पावसाचं आगमन झाल्यामुळे थोडी धावपळ झाल्याचं म्हणत राज्याच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्यात असंही त्यांनी सांगितलं. गेल्या 12 तासात मुंबईतल्या नरिमन पॉईंट, महापालिका मुख्यालय, कुलाबा इथे अतिवृष्टीसारखा पाऊस झाल्याचं त्यांनी म्हटलं. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी सर्व सूचना देण्यात आल्या आहेत असे ते म्हणाले. 252 मिलीमीटर पाऊस पडला 12 तासामध्ये. महापालिका मुख्यालय इकडे 216 मिलीमीटर पाऊस पडला. ए विभाग 214 मिलीमीटर पाऊस पडला. कुलाबा पंपिंग 207, म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो 50-55 आपली जी सिस्टीम आहे. आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस, म्हणजे एक प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग ढगफुटीसारखं झालं ना, एकदम दबदब पाऊस पडलाय. आणि त्यामुळे तरीसुद्धा आपली जी यंत्रणा आहे BMCची ती सकाळी पाणी भरले नक्की. आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे, परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसतंय की आता तिथं पाणी नाहीये आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे. सगळे यंत्रणा अलर्ट आहे.